एमपीएससी परीक्षेमध्ये बघा मित्र तुम्हाला वयवारीवरती एक प्रश्न विचारला तर मित्रांनो या प्रश्नाला बघा मी कसं सोडवतो पहा, सगळ्या लोकांनी पहा. तुम्हाला मित्रांनो स्वाती प्रीतीचं आजच्या वयाचं गुणोत्तर 3:5 दिले, 7 वर्षांतर त्यांचं गुणोत्तर मित्रांनो 11 होईल. तर प्रीतीचं आजचं वय तुम्हाला विचारलं. मित्रांनो प्रीतीचं आजच्या वयाचा रेशो किती तुमचा 5 आहे बरोबर. मग 11 हा 5च्या पाड्यामध्ये येत नाही म्हणजे 3 नंबरचा पर्याय तुमचा आन्सर येणार नाही. 5च्या पाड्यामध्ये 15, 25, 40 आहे पॉसिबल आहे. ओके, आता एक काम करा मित्रांनो, या 15 मध्ये ना या 15 मध्ये 7 प्लस करा. 15 अधिक 7 तुमचे 22 होता मित्रांनो. 22 हा 16च्या पाढ्यामध्ये येतो का? येत नाही, म्हणजे हे सुद्धा तुमचा आन्सर पॉसिबल नाहीये. या 25 मध्ये मित्रांनो काय करा, 7 प्लस करा, तुमची टोटल 32 होते. 32 हा 16च्या पाढ्यामध्ये आहे का? येण्याची शक्यता तुमची आहे मित्रांनो. पण पुढे पण चेक करू, 40 अधिक 7 47 हा 16च्या पाढ्यात येत नाही, म्हणजे हे सुद्धा पॉसिबल नाही. मला एक गोष्ट माहितीये, ऑप्शन नंबर 1, 3, 4 आन्सर बाप जन्मात पॉसिबल नाहीये. म्हणून उरलेला पर्याय तुमचं मित्रांनो ऑप्शन नंबर 2, 25 वर्ष हे प्रीतीचं आजचं वय आहे. अशा प्रकारे तुम्हाला स्मार्ट टेक्निकली मित्रांनो हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता यायला पाहिजे होता. थँक्यू.